नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं AIOSM टेक या यूट्यूब चॅनलवर। मी आहे तुमचा होस्ट नाझिम शाह आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेणार आहोत। PDF फाईलमध्ये असलेली डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाय करावी। मित्रांनो, माझ्या कमेंट सेक्शनमध्ये खूप लोक मला प्रश्न विचारत आहेत, PDF मधील सिग्नेचर व्हेरीफाय कशी करायची, ती खरी आहे की नाही, कसं तपासायचं असं। म्हणूनच मी हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवला आहे। जर तुम्हीही PDF डॉक्युमेंट हँडल करता, मग ते ऑफिशियल पेपर्स असोत, कॉन्ट्रॅक्ट्स असोत किंवा बँक स्टेटमेंट, तर डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे। यामुळे तुम्ही डॉक्युमेंटची खात्री करू शकता की ते ऑथेंटिक आहे की नाही। चला तर मग प्रथम समजून घेऊया की डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय। डिजिटल सिग्नेचर ही एक इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे जी PDF फाईलमध्ये एन्क्रिप्टेड स्वरूपात जोडली जाते। ती डॉक्युमेंट्सची ऑथेंटिसिटी, इंटिग्रिटी आणि नॉन रिप्युडिएशन सुनिश्चित करते। सोप्या शब्दात सांगायचं तर ती डॉक्युमेंट कोणी साइन केली, ते बदललं गेलं नाही आणि ते खरंच त्या व्यक्तीकडून आलं आहे हे सिद्ध करते। आता मुख्य भाग, PDF मधील सिग्नेचर व्हेरीफाय कशी करायची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। यासाठी तुम्हाला Adobe Acrobat Reader सारखं सॉफ्टवेअर वापरावं लागेल, जे फ्रीमध्ये उपलब्ध आहे। जर तुमच्याकडे नसेल तर Adobeच्या वेबसाईटवरून डाउनलोड करा। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला PDF फाईल ओपन करायची आहे। PDF फाईल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे क्वेश्चन मार्क किंवा क्रॉसचा साइन दिसेल। मित्रांनो, आपल्याला आता व्हेरीफाय करायचं आहे, तर आपल्याला या सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, हा डायलॉग बॉक्स ओपन होईल। सिग्नेचर व्हॅलिडेशन स्टेटस हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सिग्नेचर व्हॅलिडिटी इज अननोन, म्हणजे कोणी केली आपल्याला काही याबद्दल माहिती नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, सिग्नेचर प्रॉपर्टीज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर शो सिग्नेचर सर्टिफिकेट यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। हे केल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे भरपूर ऑप्शन्स दिसतील। त्यानंतर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील। यामध्ये तुम्हाला ट्रस्टवरती क्लिक करायचं आहे। ट्रस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली ॲड टू ट्रस्ट सर्टिफिकेट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केलं की हा डायलॉग बॉक्स ओपन होईल। Adobe सिक्युरिटी असं तुम्हाला या ठिकाणी दिसेल। यावरती तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी सर्टिफिकेट पूर्ण डिटेल्स दिसेल। त्यानंतर तुम्हाला सर्टिफाईड डॉक्युमेंट्स यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली डायनॅमिक कॉन्टेंट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्यानंतर शेवटचं ऑप्शन म्हणजे हे जेवढे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत, यूज दिस सर्टिफिकेट ॲज अ ट्रस्टेड रूट यावरती क्लिक करून बाकीचे सर्टिफाईड डॉक्युमेंट्स आणि खालचे तिन्ही यावरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे। ते केल्याच्या नंतर तुम्हाला ओके यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, हा आपला झालेला आहे आणि ओकेवर क्लिक करून घेतल्याच्या नंतर खाली व्हॅलिडेट सिग्नेचर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि सिग्नेचर प्रॉपर्टीज क्लोज करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, तुमचा व्हेरीफाईड झालेला आहे। मित्रांनो, हे इतकं सोपं आहे। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देईन। आणि हो, असेच उपयोगी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।